नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण विविध परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर अशा 10,000 प्लस मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा सराव सुरू करणार आहोत आणि आजचा आपला पहिला दिवस आहे। पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात, तर त्यांना आपण वर्ण म्हणतो। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। तर या ठिकाणी वर्ण म्हणजे थोडक्यात काय पहा, वर्ण म्हणजे आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो। वर्णांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, एक स्वर, 2 स्वरादी आणि तिसरं व्यंजन। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत। ऑप्शन सी बरोबर आहे। पूर्वी 48 होतं, आता सध्या 52 आहेत। तर ते कशा प्रकारे आहेत बघा, 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजने आहेत। या ठिकाणी 14 + 2 + 34 नंतर तुम्हाला परत 2 दिसतं, तर हे 2 आता ॲड झालेले आहेत, त्याला आपण आधुनिक स्वर असं म्हणतो। ते आहेत ॲ आणि ऑ, यांचा वर्णमालेत आता समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण वर्णमाला 52 वर्णांची झालेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तर तो आहे ऑप्शन ए। ऑप्शन ए बरोबर आहे। हा काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे। आता ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं पहा, मराठी व्याकरणात ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो। असे ऱ्हस्व स्वर कोणते कोणते आहेत बघा, अ, इ, उ, रू आणि लू यांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो, कारण यांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? तर तो आहे अम। ऑप्शन ए बरोबर आहे, अम। अम आणि आहा हे 2 अंक आहेत, एक अनुस्वार आहे, दुसरा आहे विसर्ग। हे 2 स्वरादी आहेत जे काय करतात, दुसऱ्या वर्णावर स्वार होतात। आता यांची व्याख्या काय पहा, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना आपण स्वरादी असं म्हणतो। अनुस्वार हा वर्ण स्वरावर किंवा व्यंजनावर मागाहून स्वार येतो, जसे की क + अम, या ठिकाणी काय होतं, कम। अशा प्रकारे तो दुसऱ्या वर्णावर स्वार होतो। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5, अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती? तर ते आहे ऑप्शन सी, द। ऑप्शन सी बरोबर आहे। मराठी व्याकरणात या व्यंजनांच्या रूपात उभा दंड असतो, परंतु काही काहींना अर्धवट असतो किंवा काही काहींना नसतो। ज्यांना अर्धवट असतो त्यांना आपण अर्धा दंड असं म्हणतो। आता अर्धा दंड असणारी व्यंजने कोणती? द, ट, ठ, ड, ढ, ह यांना काय आहे, अर्धा दंड आहे। त्यामुळे यांचा समावेश हा अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनांमध्ये होतो। या व्यंजनांची जोडाक्षर बनवताना त्यांचा जो उभा दंड आहे तो काढून त्यांना आपण अर्धे करू शकत नाही, म्हणून त्यांना अर्धा दंड असणारे पण अर्धी न होऊ शकणारे व्यंजने म्हणतात। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6, संधी सोडवायची। या ठिकाणी सदाचार हा शब्द आहे, तर ती संधी कशा प्रकारे सोडवता येतील? तर ऑप्शन सी आपलं बरोबर आहे, सत + आचार। आता तुम्ही म्हणाल दच्या ठिकाणी त कसं आलं? तर या ठिकाणी आपण पाहूया थोडक्यात। हा आहे संधी विग्रह सदाचारचा, तर तो संधी प्रकार आहे व्यंजन संधीमधील तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे हा। आता याचा नियम काय असतो, पहिल्या वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर आल्यास कठोर व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते। आता या ठिकाणी पहिल्या वर्गातील कठोर व्यंजन कोणतं आहे? त। त हे कठोर व्यंजन आहे। तर या ठिकाणी तच्या लाईनमध्ये कोण येतं? त, थ, द, द येतं, म्हटलं इथं द येणार आहे। त + आ बरोबर काय झालेलं आहे? दा। अशा प्रकारे सदाचार हा शब्द संधीसाठी सोडवता येतो। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7, पाणी हा शब्द आहे तर पाण्यात डॅश डॅश आहे। पाणी हा शब्द आहे तर पाण्यात हे काय आहे? पद आहे। ऑप्शन डी बरोबर आहे, पाण्यात हे पद आहे। आता या ठिकाणी थोडक्यात माहिती पहा, मराठी व्याकरणात जेव्हा मूळ शब्दाला, उदाहरणार्थ हा मूळ शब्द काय आहे? पाणी आहे, विभक्ती प्रत्यय, कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे मूळ शब्दाला? त हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे। मराठी व्याकरणात जेव्हा मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय लागून
वाक्यात वापरण्यायोग्य रूप तयार होते तेव्हा त्याला पद असं म्हटलं जातं. या ठिकाणी पाणी या शब्दाला त हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि काय तयार झालेलं आहे, पाण्यात हा शब्द वाक्यामध्ये वापरण्यासाठी तयार झालेला आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, पद म्हटलेलं आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात, तर त्यांना विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, घोडा हा काय आहे, नाम आहे. आता या ठिकाणी पांढरा घोडा असं जर म्हटलं तर पांढरा हा काय येणार आहे, विशेषण येणार आहे. घोडा नाम आणि पांढरा काय आहे, विशेषण आहे, जे फक्त पांढऱ्या घोड्याबद्दल सांगते, सर्व घोड्यांबद्दल सांगत नाही, फक्त पांढऱ्या घोड्याबद्दल सांगतं. म्हणजे विशेष काहीतरी त्या घोड्यामध्ये आहे, त्यामुळे ते काय विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, तर त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. या ठिकाणी क्रियाविशेषणची व्याख्या दिलेली आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. उदाहरण पहा, तो हळू चालतो. येथे चालतो हे काय आहे, क्रियापद आहे आणि हळू हा शब्द क्रिया कशी घडते ते सांगते, त्यामुळे हळू काय येणार आहे, क्रियाविशेषण येणार आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, जे शब्द डॅश डॅश किंवा डॅश डॅश यांना जोडून येतात व शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. या ठिकाणी उदाहरण आपण घेतलेलं आहे. उदाहरण पहा, झाडावर, या ठिकाणी झाड काय आहे, नाम आहे आणि माझ्यासाठी मी काय आहे, सर्वनाम आहे. म्हणजे माझ्यासाठी आलेलं हे काय आहे, मी सर्वनाम आहे. शब्दयोगी अव्यय हे मूळचे शब्दयोगी अव्यय नसून ते नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडूनच येतात. नामाचं कार्य कोण करतं, सर्वनाम करत असतं. त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे, शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. म्हणजे या ठिकाणी झाड हे नाम आहे आणि मी हे काय, सर्वनाम आहे. म्हणजे या दोन्ही शब्दांना जोडून येतात. हे कसे असतात, अविकारी असतात. त्यात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाहीत. कशामध्ये, शब्दयोगी अव्ययांमध्ये. ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, ती मुलगी बिलबरापेक्षा हुशार आहे. अलंकार ओळखायचा आहे, तर हा व्यतिरेक अलंकार आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. आता व्यतिरेक अलंकारामध्ये जेव्हा काव्यात किंवा वाक्यात उपमेय, म्हणजे उपमेय कशाला म्हणतो आपण, तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ती वस्तू किंवा व्यक्ती, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ती व्यक्ती किंवा वस्तू. तर या ठिकाणी व्याख्या पहा, जेव्हा काव्यात किंवा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो. या ठिकाणी मुलगी ही काय, बिरबलापेक्षा अधिक हुशार दाखवलेली आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे, त्यामुळे हा येणार आहे व्यतिरेक अलंकार. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो, तर या सामासिक शब्दामध्ये तत्पुरुष हा समास आढळतो. या ठिकाणी दोन उत्तरे येतात, एक म्हणजे तत्पुरुष किंवा कर्मधारय. पण जर दोन ऑप्शन जर तुमचे असतील तर या ठिकाणी खरं उत्तर येणार आहे तत्पुरुष. ज्या समासात दुसरे पद उत्तरपद महत्त्वाचे असते आणि विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय वापरावे लागते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ राजवाडा. आता याचा विग्रह करताना काय होणार आहे, राजाचा वाडा असं होणार आहे. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्ययाचा वापर केला जातो जेव्हा विग्रह करायचा असतो तेव्हा. बालमन म्हणजे काय, बालकाचे मन, अशा प्रकारे त्याचा विग्रह केला जातो. तर हा काय होणार आहे, तत्पुरुष समास होणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे काय आहे, केवल वाक्य आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे कर्ता कोण आहे, या ठिकाणी मधु आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे काय, क्रियापद असते त्या वाक्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. या वाक्यात काय आहे, एकच क्रिया पूर्ण होत असताना आपल्याला दिसते, त्यामुळे हे काय होणार आहे, केवल वाक्य होणार आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. तर संयुक्त वाक्य कोणतं आहे,
ऑप्शन ए बरोबर आहे. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. एक आहे संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य कसं ओळखायचं, तर ते ओळखण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये मुख्य वाक्य आणि व किंवा परंतु अशा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले दिसतात. या ठिकाणी वाक्यामध्ये किंवा हा शब्द आलेला आहे. तर ह्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जेव्हा वाक्य जोडलेले दिसतात तेव्हा आपल्याला ते संयुक्त वाक्य आहे असं समजायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे, तर हा कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात, तर त्या शब्दांना तद्भव शब्द असं म्हणतात. तर संस्कृत भाषेतून मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो त्या शब्दांना आपण तद्भव शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, संस्कृतमधून ग्रह हा शब्द मराठीत येताना घर बनून आलेला आहे. संस्कृतमधून दुग्ध हा शब्द मराठीत येताना दूध बनलेला आहे. संस्कृतमधून मरकट हा शब्द मराठीत येताना माकड बनलेला आहे. तर अशा प्रकारे संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो तर त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. भुजंगप्रयात या वृत्तात किती अक्षरे आहेत व यती कोणत्या स्थानावर येते, तर भुजंगप्रयात या वृत्तात 12व्या वृत्तात 12 अक्षर आहेत आणि यती ही 6व्या अक्षरावर येते. ऑप्शन बी बरोबर आहे. 12 अक्षरे आणि यती 6व्या अक्षरावर. प्रश्न क्रमांक 18. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर तो आहे विवाह. ऑप्शन डी बरोबर आहे. तर विवाहाला पाणीग्रहण, उपमय, परिमय, उद्वाह अशी ही नावे आहेत. पाणीग्रहण म्हणजे काय, तर वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे याला आपण पाणीग्रहण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. क्षीर या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखायचा आहे, तर तो आहे दूध. ऑप्शन बी बरोबर आहे. दूधलाच आपण दुग्ध, क्षीर किंवा पय असं देखील म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर याचा विरुद्धार्थी आहे अपकर्ष. ऑप्शन ए बरोबर आहे. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे अपकर्ष. उत्कर्ष म्हणजे काय, तर उन्नती होणे आणि अपकर्ष म्हणजे काय, अधोगती होणे. अशा प्रकारे हे एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 21. नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे डॅश डॅश होय, तर नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच सर्वनाम होय. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी सर्वनामाची व्याख्या बघा. वाक्यात नामाचा पुन्हा पुन्हा येणारा उच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. याचं कार्य काय आहे, तर वाक्यात नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचं कार्य आहे. मराठीत मुख्य सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, काय, स्वतः. तर अशी 9 सर्वनामे आहेत मुख्य. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी वचनानुसार बदलणारे सर्वनाम ओळखायचं आहे, तर वचनानुसार बदलणारे सर्वनाम आहे मी. तर मी हे काय, एकवचनमध्ये मी होतं आणि एकवचनमध्ये आम्ही होतं. कोण हे काय या ठिकाणी प्रश्नार्थक आहे. आपण हे आहे, आपण आणि स्वतः ही काय आहेत आत्मवाचक सर्वनामे आहेत जी वचनानुसार बदलत नाही. तर मी हे काय आहे वचनानुसार बदलणारं सर्वनाम आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सव्यय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य बघा, पक्षी आकाशात उडतात या शब्दाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. तर याचा सव्यय ओळखायचा आहे, तर ते येत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए क्रियापद. उडतात हे काय क्रियापद आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 24. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे काय, तर त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. मुलगा अंगणात खेळत आहे याचं सामान्य रूप ओळखायचं आहे. तर या ठिकाणी सामान्य रूप आहे अंगणा. जेव्हा अंगण या शब्दाला त हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं रूपांतर काय होतं, अंगणात होण्यासाठी काय होतं, अंगणा असं होतं. मग हे काय आहे अंगणा, हे अंगणा हे सामान्य रूप आहे. या ठिकाणी सामान्य रूपाची वाक्य बघा. नामाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या बदलाला काय म्हटलं जातं, सामान्य रूप असं म्हणतात. आणि सामान्य रूप झाल्यानंतरच त्याचा आपण वाक्यामध्ये वापर करू शकतो.
तर या ठिकाणी ऑप्शन ए बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटेल आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.